हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आज आपण जे आहे ते निफ्टी बँक निफ्टी सोबतच सगळे जे स्टॉक्स आहेत त्यावर डिस्कशन करणार आहोत. उद्यासाठी कोणता स्टॉक बेस्ट राहील बाय करण्यासाठी आणि निफ्टी आणि बँक निफ्टी उद्या कसं परफॉर्म करेल आणि कोणत्या न्यूज ज्या आहेत त्या फ्लो होत आहेत मार्केटमध्ये ते आपण सगळं जे आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरू करूयात आपण व्हिडिओला. स्टार्टिंग आपण जे आहे ते निफ्टीने करूयात. निफ्टी फिफ्टीचं जर आजचा मूव्ह आपण बघितला तर ऑलमोस्ट 44 पॉईंट जे आहे ते निफ्टी डाऊन होतं. वर 25,130 पासनं जे आहे निफ्टीने सेलिंग प्रेशर परत दाखवायला इथे सुरुवात केलेली आहे. डबल टॉप जो आहे तो इथं बनतोय चार्टवर जर आपण बघितलं तर आता जे आहे जर मार्केटनी 25,000चा जर लेवल खाली ब्रेक केला तर आपण एक डाऊन मूव्ह आपण बघू शकतो. 24,500 पर्यंत जे आहे ते निफ्टी येऊ शकतं. कारण की इथे जे आहे 25,000 एक खूपच स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेलं आहे इथे. जर आपण चार्टवर बघितलं तर इथं आपल्याला एक लाईन दिसेल. ठीक आहे. ही एक लाईन दिसेल 25,233. ठीक आहे. जुलैपासनं जे आहे 2025च्या जुलैपासनं या लेवलला निफ्टीने ब्रेक नाही केलेलं आहे. कंटिन्युअसली जे आहे ते इथनं सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला भेटतंय. जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही वरच्या साईडला 25,230 तोपर्यंत जे आहे ते आपण निफ्टी पॉझिटिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे निफ्टी जे आहे ते एका रेंजमध्ये आता परत ट्रेड करत आहे आणि रेंजच्या ज्या अप्पर साईडला जे आहे ते निफ्टी आता आपल्याला इथे बघायला भेटत आहे. तर निफ्टीमध्ये आपण कॉशियस राहू थोडं. 25,000 जर ब्रेक झालं खाली तर जे आहे ते आपल्याला 24,500चा लेवल पण जे आहे ते निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. तर इथे आपण निफ्टीपासून थोडंसं दूर राहूयात. नेक्स्ट आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीने आजचा जो मूव्ह आहे तो काहीच म्हणजे 78 पॉईंट्सचा जो पॉझिटिव्ह बंद झाला आहे पण बँक निफ्टी निफ्टी पेक्षा 78 पॉईंट्स वर. तर बँक निफ्टीमध्ये पण वरचा जो रेजिस्टन्स बनलेला आहे तो 55,000चा जो रेजिस्टन्स आहे तो एक खूपच स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि कम्पॅरेटिव्हली जर आपण निफ्टी बघायला गेलो तर बँक निफ्टी डाऊन मूव्ह इथे बनवत आहे. आणि इथे आपण बघू शकतो हायर हायज हायर लोज इथे आपल्याला डाऊन ट्रेंड जो आहे तो बँक निफ्टीमध्ये बघायला भेटतोय. जर आपण इथे बघितलं. ठीक आहे. हा एक हायर आहे. हा एक हायर लो परत परत एक रिबाउंड. परत जर आता याच्या खाली गेलं या लेवलच्या खाली गेलं तर परत एक स्ट्रॉंग डाऊन मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. इथं जे आहे ते एक गॅप क्रिएट झालेलं आहे त्या लेवलला. जर आपण बघितलं इथं मार्क केलं या लेवलला जे आहे ते एक गॅप क्रिएट झालाय. तर हा गॅप पण जो आहे तो फिल करायला बँक निफ्टी खाली येऊ शकतं. तर आपण चार्ट जो आहे तो एक डाऊन मूव्ह आपल्याला बघायला भेटते इथे. वीकली चार्टमध्ये पण जरी गेलो आपण तरी आपल्याला एक डाऊन मूव्ह आपल्याला इथे बघायला भेटतो. पण वीकली चार्टमध्ये हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा जो मी मार्क केला आहे तो. याच्या खाली गेल्यानंतर जे आहे ते 52,000 पर्यंत पण जे आहे ते बँक निफ्टी येऊ शकतं. तर बँक निफ्टी पण जे आहे ते आपण इथे इग्नोर करूयात आणि काही स्टॉक जे आहे ते आपण आता डिस्कस करू, जे की उद्यासाठी चांगले परफॉर्म करू शकतात. त्यामधला पहिला स्टॉक आहे इंडियन हॉटेल. ठीक आहे. इंडियन हॉटेलचा जर आपण डेली चार्ट इथे बघितला तर 200 DMAच्या वर इथे क्लोज झालेला आहे. 790च्या आसपास जे आहे ते क्लोजिंग आपल्याला इंडियन हॉटेलमध्ये बघायला भेटली. आणि वीकली पण चार्ट बघितला तर एक कन्सॉलिडेशन चालू आहे. एक ब्रेकआउट झालं होतं या लेवलला. या लेवलला ब्रेकआउट झालं होतं. परत रिटेस्ट होऊन परत जे आहे ते 800च्या वर जे आहे ते इंडियन हॉटेल निघायच्या प्रयत्नात आहे. 800च्या वर गेल्यानंतर याचा टार्गेट जो आहे तो नेक्स्ट
39चा आहे. तर आपण इथे स्टॉप लॉस बघूयात आपला किती दूरपर्यंत बसतो आणि टार्गेट जे आहे ते किती बसतं. आपण आपला स्टॉप लॉस जो आहे तो 4%चा ठेवूयात. वर टार्गेट जे आहे आपलं पहिले 7.50% 7.50% जे आहे ते आपलं इथे इंडियन हॉटेलमध्ये टार्गेट बसतंय. ऑलमोस्ट टार्गेटचा लेवल जो आहे तो 840च्या जवळपास आहे. तर 1:2चा जो रिस्क टू रिवॉर्ड आहे तो आपल्याला इथं भेटतो इंडियन हॉटेलमध्ये. सेकंड स्टॉक जो आहे तो आहे हुडको. हुडकोमध्ये पण एक चांगलं बायिंग अट्रॅक्शन आपल्याला इथं बघायला भेटतं. खाली व्हॉल्यूम पण तुम्ही बघू शकता. हायर व्हॉल्यूम झालेलं आहे आणि हे जे व्हॉल्यूम आहे इतकं, ते लास्ट टाईम झालं होतं जूनमध्ये. तर जून नंतर जे आहे ते इतकं स्ट्रॉंग व्हॉल्यूम आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटतंय हुडकोमध्ये. तर हा पण एक स्टॉक जो आहे तो आपण एक रडारवर ठेवू शकतो. एक साइडवेज कन्सॉलिडेशन सुरू होतं याचं आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ब्रेकआउट बघायला भेटतोय. त्यानंतर वेल्स्पन क्रॉप. वेल्स वेल्स्पन क्रॉप, ठीक आहे. हा पण जर तुम्ही चार्ट बघितला इथे, तर हा 1000च्या वर निघायला आता ऑलमोस्ट तयार आहे. एक फ्लॅग पॅटर्न इथे बनवलेलं आहे याने आणि फ्लॅग पॅटर्नचं ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला भेटलं. व्हॉल्यूम पण एकदम खतरनाक झालं इथं. ठीक आहे. हा जो हाय बनला होता 1000चा हा आपण क्रॉस करू शकतो हा. आणि ही एक ट्रेंड लाईन जी आहे, तिचा पण आपल्याला आता ब्रेकआउट भेटला. तर उद्या आपल्याला रिट्रेस भेटला हा परत 900च्या जवळ. तर आपण इथे परत बाय पोझिशन इनिशिएट करू शकतो. आणि जर एक गॅपअप भेटला तर आपण वेट करूयात. तर हा एक स्ट्रॉंग स्टॉक जो आहे तो आपल्याला बघायला भेटतोय. निफ्टीच्या वनस्पत हा स्टॉक जो आहे कंटिन्युअसली हायर हायज, हायर लो त्या फॉर्मेशनमध्ये चालू आहे. आणि जर आपण पॅरलल चॅनल बघितलं याचं, हे झालं पॅरलल चॅनल याचं आणि हा झाला सपोर्ट. या लेवलला जे आहे ते चालू आहे आणि इथं फ्लॅग पॅटर्न जसा पॅटर्न याने फॉर्म केला आहे. तर हा सेकंड स्टॉक राहील. थर्ड स्टॉक जो राहील तो फार्मा सेक्टरमधला लुपिन राहील. यामध्ये एक चांगला अट्रॅक्शन आपल्याला इथं बघायला भेटलं. स्टॉप लॉस जो आहे तो 2000च्या जवळपास राहील याचा आणि वर जे टार्गेट आहे ते 2225 म्हणजे 2200च्या जवळपास जे आहे ते आपलं फर्स्ट टार्गेट राहील. त्यानंतर आय टी स्टॉक पण जे आहे ते चांगला परफॉर्म करत होते आजच्या दिवशी. तर आपण त्यामधला एम्फसिस बघूयात. एम्फसिस पण इथे बघू शकता तुम्ही वर 3000चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि सेकंड 3000चा एक रेजिस्टन्स आहे आणि खाली जर सपोर्ट बघितला तर 2900चा जो सपोर्ट आहे तो इथे आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर जो आहे तो गेल. यामध्ये पण एक चांगला अट्रॅक्शन बनलेला आहे गेलमध्ये. वीकली चार्ट आपण गेलचा बघितला तर हा एक पॉझिटिव्ह चार्ट आहे. सपोर्ट लेवलपासनं फिरतोय 170 पासनं. तर यामध्ये पण एक अट्रॅक्शन आपल्याला बघायला भेटू शकतं. त्यानंतर डिव्हिज लॅब पण जो आहे तो सपोर्ट लेवलला आहे, एकदम स्ट्रॉंग सपोर्टला. 6000च्या वर क्लोजिंग आपल्याला इथे बघायला भेटते आणि वीकली चार्ट जो आहे तो एक डबल बॉटम पॅटर्नचा जो इथे आपल्याला दाखवतोय. पण क्लोजिंग जोपर्यंत 6130च्या वर होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे एक डाऊन मूव्ह बघायला भेटेल. पण त्यानंतरचा नेक्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो 6300च्या जवळपास आहे. तर यामध्ये पण आपण लक्ष ठेवू शकतो उद्या. एफ-एम-सी-जी सेक्टरचे पण काही स्टॉक जे आहेत ते चांगला परफॉर्म करत आहेत. त्यातला एक आय-टी-सी इथे 412च्या जवळपास आय-टी-सी ट्रेड करतोय आणि विकली चार्ट जर आपण इथे बघितला आय-टी-सीचा तर तो पण एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवलला आहे आय-टी-सी पण. तर हे काही स्टॉक होते. त्यानंतर निफ्टी आणि बँक निफ्टी पण आपण डिस्कस केलं. आय होप तुम्हाला जे स्टॉक
उद्यासाठी लिस्ट करायला इझी केले असतील. तर हे सगळे वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. तर उद्या आपण परफॉर्मन्स पण बघणार आहोत त्याचा. जर परफॉर्मन्स चांगला राहिला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.